खरं तर आज अटल सेतूवरनं जे इलेक्ट्रिक जे व्हेकल आहे त्यांना सध्या टोल माफी झालेली आहे। मी सध्या अटल सेतूवरती आपण पाहतोय की जे इलेक्ट्रिक जे व्हेकल आपल्याला दिसतात त्या दृश्यामध्ये त्यांना आता सध्या टोल माफी झालेली आहे। खरं तर सरकारने हा GR काढला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। त्यानंतर मनसेने रायगड किंवा पनवेलचे जे मनसे आहेत त्यांनी तो GR अंमलबजावणी का करत नाही असे अनेक प्रश्न वारंवार विचारत होते आणि त्यांनी पाठपुरावा देखील केला। त्यांच्या पाठपुराव्याला आज सध्या यश आलेलं आहे। आपण पाहतो की त्यामुळे मध्यरात्रीपासूनच म्हणजे रात्रीच मध्यरात्रीपासूनच सध्या जे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यांना सध्या टोल माफी झालेली आहे। इलेक्ट्रिक ज्या व्हेकल आहेत त्यांना सध्या टोल घेतला जात नाही। आपल्यासोबत काही मनसे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर आपण पाहतोय की योगेश चिले असेल किंवा मनसे पनवेल आणि रायगड यांच्यामुळे आज सध्या टोल माफी झालेली आहे। काय पहिली भावना? अटल सेतू या टोलवर जे इलेक्ट्रिक वाहने सोडत नव्हते विनामूल्य, त्या संदर्भात आम्ही अटल सेतूच्या व्यवस्थापकांना भेटलो। गव्हर्नमेंटचा GR होता 23 मे 2025चा, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती या टोलवर। तर आम्ही त्या व्यवस्थापकांना भेटून त्याच्यावर पाठपुरावा केला आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्हाला 2 महिन्यानंतर त्यांनी मध्यरात्रीपासून कालपासून अटल सेतू मोफत सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्या संदर्भात आम्ही त्यांचा धन्यवाद करतो। खरं तर हा अटल सेतूवरनं हा GR निघालेला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। मात्र आपल्यामुळे ती अंमलबजावणी कुठेतरी झालेली आहे। सगळ्यांना आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। काही ज्या इलेक्ट्रिक व्हेकल घेतलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्याच्यासाठीच घेतला होता, मात्र आज आम्हाला आनंद होतोय। खरं तर त्या संदर्भात आम्ही अटल सेतूच्या व्यवस्थापकांशी बोलणं केलं काल, आणि त्याच्यानंतर त्यांनी जी अंमलबजावणी केली त्या संदर्भात आम्ही खूप खूप तुमचे आभार मानतो। खरं तर आपण पाहतोय की खरं तर मनसे जे आहेत पदाधिकारी त्यांच्या चेहऱ्यावरती देखील सध्या आपल्याला आनंद व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। खरं तर त्यांच्या अंमलबजावणीला आणि पाठपुराव्याला सध्या यश आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।